आज आपण पाहूया की स्मार्ट डेअरीमध्ये कस्टमर कसे तयार करावे। प्रथम युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करा। त्यानंतर दूध खरेदी या मेनूमध्ये दूध उत्पादक मास्टर या मेनूवर क्लिक करा। या मेनूमध्ये जुने असलेले आपले कस्टमर्स म्हणजे दूध उत्पादक कस्टमर्स यांची यादी दिसेल। त्यानंतर जर आपल्याला नवीन कस्टमर तयार करायचा असेल तर खाते माहिती याच्यात नवीन कस्टमरची माहिती भरावी। नवीन कस्टमरचे नाव, त्याचं इंग्लिश नाव, व इतर माहिती, मोबाईल नंबर, बँकेचा खाते क्रमांक, बँकेचा कोड व इतर माहिती भरून नोंदवा या बटनवर क्लिक करा। नोंदवलेला कस्टमर यादीत सर्वात शेवटी दिसेल। जर तयार केलेल्या कस्टमरमध्ये काही बदल करायचा असेल तर कस्टमरवर 2 वेळेस क्लिक करावी, गरजेप्रमाणे बदल करावा। त्यानंतर केलेला बदल सेव्ह करा या बटनवर क्लिक करा। यामुळे नवीन माहिती सेव्ह झालेली दिसेल। जर तयार केलेला कस्टमर डिलीट करायचा असेल तर ह्या कस्टमरवर 2 वेळेस क्लिक करावे आणि डिलीट करा या बटनचा वापर करून तो कस्टमर आपण डिलीट करू शकतो। आपल्याला यादीमध्ये तो कस्टमर डिलीट झालेला दिसेल। जर सोयीप्रमाणे जर आपल्याला कम्प्युटरने जो तयार केलेला खाते क्रमांक आहे तो जर पाहिजे नसेल आणि त्याऐवजी आपल्याला ठराविक कस्टमरचा खाते क्रमांक टाकायचा असेल तर आपण सोयीनुसार खाते नंबर या चेकबॉक्सला क्लिक करावे। त्यानंतर खाते क्रमांक यामध्ये आपल्याला जो खाते क्रमांक पाहिजे असेल त्याचा तो नंबर टाकावा। त्यानंतर कस्टमरची माहिती, नाव, इंग्लिश नेम, नाव आणि पत्ता वगैरे टाकून नोंदवा या बटनवर क्लिक करा। यानंतर नवीन तयार झालेला खाते क्रमांक तो यादीत सर्वात शेवटी त्या नंबरने दिसेल। अशा प्रकारे आपण कस्टमरची तयार केलेली माहिती सेव्ह करू शकतो, अपडेट करू शकतो व डिलीट करू शकतो। तयार झालेल्या कस्टमरची चे रिपोर्ट्स पाहिजे असतील तर उत्पादक यादी या बटनवर क्लिक करून आपण संस्थेचे सर्व उत्पादकांची यादी पाहू शकतो। त्याप्रमाणे सप्लायर वगैरे त्यांची सेपरेट यादी पाहू शकतो। दूध संघ सेवक यादी नावाचा जर सहकारी दूध उत्पादक संस्था असेल तर आपण सभासद यादी नावानुसार, सभासद यादी कोडनुसार, सभासद आय रिपोर्ट, मतदार यादी, मतदार रिपोर्ट या लिंकचा वापर करून हव्या त्या याद्या काढू शकतो। सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या माहिती म्हणजे सभासदाचं स्टेटस, मयत आहे की तो हयात आहे, त्याची जात, पुरुष अथवा स्त्री व इतर, वय किती आहे त्याचं, त्याप्रमाणे तो सभासद आहे की गैरसभासद आहे, त्याच्या गायीचा प्रकार, गाय व म्हैस व गाय म्हैस, अशा प्रकारे आपण माहितीची नोंद करू शकतो आणि त्याप्रमाणे हवे ते रिपोर्ट काढू शकतो। मतदार यादी आपण पाहू शकतो की फॉर्मॅट आपण पाहू शकतो। आधार कार्ड वगैरे आपण लिंक करू शकतो। अशा प्रकारे हवे ते रिपोर्ट आपण काढू शकतो।